रामकृष्ण हरी सज्जनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये सर्पमित्र श्री शिरीष शेरकर सर्पांचे मानसशास्त्र सांगणार आहेत. सर्पाविषयी जे समज आणि गैरसमज आहेत ते दूर करण्याचा आजचा हा योग आहे. आणि ती योग असा घडून आला की आपली जी माऊली अभ्यासिका आहे त्यामध्ये 60 ते 65 विद्यार्थी लोकसेवा राज्यसेवेचा अभ्यास करतात. आणि तिथे तो सर्प निघाला आणि मग मुलं घाबरले. आणि मग आपण सर्पाची जी संस्था आहे त्या संस्थेला फोन केला आणि त्यांनी आपल्याला तो फोन दिला. आणि त्यांनी फोन दिल्यानंतर सर्पमित्र श्री शेरकर सर हे ताबडतोब तत्परतेने आले आणि तो सर्प त्यांनी धरला. आणि नंतर मग मीच त्यांना विनंती केली की आमच्या या विद्यार्थ्यांना तुम्ही जरा समुपदेशन करा, सर्पाविषयी माहिती सांगा, मानसशास्त्र सांगा. तर त्यांनी इतकी उत्तम ती माहिती सांगितली. पोरांचे प्रश्न उत्तर होते ते पण त्यांनी सांगितले. आणि मग मला असं कुतूहल झालं की अरे, ही माहिती आपल्या चॅनलचे जे जवळजवळ 27,000 लोक आहेत या सगळ्यांच्या पुढे ही माहिती गेली पाहिजे. आणि तुम्ही नंतर त्यांना दुसऱ्यांना ती माहिती द्या. फार महत्त्वाची माहिती वाटली. कारण हा सर्पाचे खेळ म्हणजे जीवनाशी खेळ आहे असं लोक समजतात. आणि सर्प दिसला की टाक मारून ही जी प्रवृत्ती आहे तर ती प्रवृत्ती कमी व्हावी, प्रबोधन व्हावं समाजाचं सर्पाविषयी. तर त्याविषयी म्हणून मी त्यांना आत्ता आपल्या चॅनलवर इथं निमंत्रित केलं. आणि ते सर्प आत्ताच धरून त्यांनी पोरांना समुपदेशन करून आता आपल्या चॅनलवर आपल्याला सविस्तर माहिती सांगत आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या सर्पाविषयीचे गैरसमज आहेत ते दूर करण्याच्या दृष्टीने आमच्या श्रोत्यांना सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. तुम्हाला देखील आणि महाराजांच्या चॅनलवरील सर्व प्रेक्षकांना देखील रामकृष्ण हरी. आज आळंदीच्या तीर्थक्षेत्री महाराजांच्या माऊली अभ्यासिकेमध्ये येण्याचा योग आला. निमित्त सर्पाचा घडलं, परंतु त्या विद्यार्थ्यांची आणि महाराजांची जी कार्याची तळमळ पाहिली, त्यांचं कार्य पाहिले. फार मोठं कार्य करतायत महाराज. त्यांच्या कार्याला फार फार शुभेच्छा. सापाविषयी गैरसमज समाजात असतातच, परंतु सापाविषयीचे गैरसमज दूर करणं आणि जनजागृती करणं फार गरजेचं आहे. कारण दुर्मिळ बनत चाललेला हा प्राणी आहे. आपण सिमेंटची जंगलं उभी करत चाललो आणि त्यांचा जो नैसर्गिक अधिवास आहे तो संपुष्टात येत चाललाय. त्यामुळे साप दिसणं दुरापास्त झालंय. जी नैसर्गिक अन्न साखळी आहे त्या नैसर्गिक अन्न साखळीमध्ये सापाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर मी मुलांना उपदेश केला. आम्ही प्रबोधन करतच असतो. जिथे पण सर्प पकडतो तिथे लोकांना सापाविषयी माहिती आणि त्यांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो. महाराजांनी विनंती केली म्हणून आपण प्रश्नोत्तर स्वरूपात मला हे विचारावं. मग मी त्या अनुषंगाने तुम्हाला माहिती देत चालेल आणि सर्वांगीण माहिती आपण देण्याचा प्रयत्न करू कमीत कमी वेळेत. म्हणजे कुठल्याही एकही गैरसमज शिल्लक राहणार नाही असा आपण प्रयत्न करू. सर, सर्पाविषयी जे लोकांचा गैरसमज आहे आणि सर्प म्हणजे माणसाचा शत्रू आहे, विषारी आहे, तो निघाला की तो आपल्याला काहीतरी बाधा करेल म्हणून मारतात. नुसतं मारत नाही, तोंड ठेचू ठेचू मारतात. हा जो प्रकार आहे आणि सर्प हा शत्रू समजला जाणारा. आणि असं असताना सुद्धा तुम्ही हे सर्पाची मैत्री केली. काय वाटलं तुम्हाला की सर्पाची मैत्री करावी आणि प्रबोधन करावं? प्रत्येकामध्ये आपण मनुष्य म्हणून जरी वागत असलो तरी आजूबाजूचे जे काही जग आहे त्यात पक्षी असतील, प्राणी असतील, या सगळ्यांविषयी आपल्याला कुतूहलही असतं आणि प्रेमही असतं. फक्त ते वृद्धिंगत करण्याची गरज असते. जसं आपण गायीविषयी, काही लोक घरात कुत्री पाळतात, मांजरी पाळतात. प्रत्येक प्राण्याविषयी आपल्याला असं कुतूहल असतं आणि प्रेमही असतं. सापांच्या बाबतीत एक मोठा गैरसमज आहे, साप चावतो आणि त्या भीतीपोटी कोणी पाळत नाही सापांना किंवा सापांच्या वाट्याला जात नाही. तसं तर पाहिलं तर कुत्राही चावतो, पण काय उठसूट कुत्रा चावत सुटतो असं काही नाहीये. ती एक विशिष्ट वेळ असते, विशिष्ट सिच्युएशन असते. अशा सिच्युएशनमध्ये एखादी घटना घडू शकते. तर साप हा अतिशय सुंदर प्राणी आहे
आणि त्याला निसर्गात पुन्हा त्याच्या अधिवासात सुरक्षित करणं खूप गरजेचं आहे समाजाच्या दृष्टीने. तर त्या दृष्टिकोनातनं सापांना मारण्यापासून लोकांनी परावृत्त व्हावं या उद्दिष्टाने मी या विषयाकडे वळलो. सापाविषयीचं प्रेम मनात होतंच पहिल्यापासून आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही आत्तापर्यंत अनेक सापांना जीवदान दिलं आणि त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडलं. वा वा. मला असं विचारायचं आहे की लोकांचा जो गैरसमज आहे ना की सर्प हा डोस धरतो म्हणून पार जीवच मारून टाकायचं त्याला, किंवा सर्प दूध पितो, सर्प कान ऐकतो आणि ते पोंगी हलवले की डोलतो, नागिनीचे गाणी लागतात, या ज्या गोष्टी आहेत ह्या नेमक्या खऱ्या खोट्या किती आहेत? तुम्ही जेवढे बोलले ते सगळेच खोटे आहेत. अच्छा. हां, साप डूक धरतो. डूक धरायला त्याला आधी माणसं ओळखता यायला पाहिजे. आपल्याला चेहरे जितके ओळखता येतात तितके सापाला ओळखता येतच नाही. एक तर त्याची नजर आधू असते, 2 फुटाच्या पलीकडचं त्याला काही दिसतच नाही. आणि आपल्याला जसे कान असतात ऐकायला येतं तसं त्याला ऐकायला अजिबात येत नाही. कानच नाही त्याला, कानच नसतं. बरं. हे झाला एक प्रकार, म्हणजे साप दूध धरत नाही. दुसरा तुमचा प्रश्न होता गैरसमज की साप दूध पितो. तर साप दूध अजिबात पित नाही. साप हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे. शाकाहारामधलं काहीच खात नाही, दूध सुद्धा पित नाही. परंतु काय केलं जातं, पाणी हा प्रत्येकाची रिक्वायरमेंट आहे. पाणी सुद्धा न पाजता त्याला बरेच दिवस ठेवलं जातं. त्यामुळं असा उपाशी साप दुधापाशी नेल्यावर पाणी समजून दुधाला पिण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांना दाखवलं जातं की बघा साप दूध पितोय, परंतु साप दूध पित नाही. अच्छा. हा, पण सापाच्या ह्या ज्या जाती आहेत ना त्या सगळ्या किती आहेत आणि त्यात विषारी साप किती आहेत? एकूण 252 जाती आहेत अरे. सापाच्या भारतात सापडल्या जाणाऱ्या. 300 पर्यंत काही म्हणल्या जातात, परंतु ज्यांचं रजिस्टर नोंदणीकृत 252 जाती आहेत. त्यातल्या फक्त 4च जाती विषारी आहेत. आणि त्या विषारी जाती म्हणजे नाग, मण्यार, फुरस आणि घोणस, या 4च जाती विषारी आहेत. साधारण कसं ओळखता येईल त्यांना? हा, जर ओळखायचं असेल तर अतिशय महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्रातले अनिल कुमार खैरे सर आणि नीलम कुमार खैरे सर यांनी ह्या क्षेत्रामध्ये फार मोठं उत्तुंग कार्य केलंय आणि त्यांनी आमच्यासारख्या अनेक सर्प मित्रांना मार्गदर्शन केलंय आणि त्यातनं आम्हाला या कामासाठी सहाय्यही पुरवले. पैकी जे नीलम कुमार खैरे सर आहेत त्यांनी सर्प या विषयावर एक फार सुंदर पुस्तक लिहून ठेवलेलं आहे. 100 रुपये किंमत आहे, जास्त किंमत नाही, पण प्रत्येकाने ते पुस्तक घ्यावं. रंगीत पुस्तक आहे, अतिशय कमी किमतीत ते पुस्तक अवेलेबल आहे. त्यात सापांच्या जातीसकट त्यांचे फोटोज आहेत रंगीत स्वरूपातले. त्यामुळं ते जर बघितले तर आपल्याला जाती ओळखता येतील आणि विनाकारण आपण जे बिनविषारी सापांना मारत सुटतो तो प्रकार कमी होऊन जाईल आणि सापाविषयी इतर रंजक माहिती आपल्याला मिळून जाईल. बरं बरं. मग आता साप समजा सुदैवाने दुर्दैवाने चावला तर मग त्यांनी काय केलं पाहिजे त्या सर्पदंश झालेल्या व्यक्तीने? सगळ्यात महत्वाचं आहे विल पॉवर, इच्छाशक्ती. कुठल्याही आजाराला ती उपयोगाला पडते, साप दंशाला सुद्धा तीच उपयोगाला येते. बर. तर पहिलं असं लक्षात ठेवावं की 252 पैकी फक्त 4 जाती विषारी आहेत. म्हणजे मला प्रॉबॅबिलिटी थेरमनुसार 252 पैकी फार खूप कमी चान्सेस आहे की मला विषारी साप चावलाय. भले आपल्याला तो कळो नाही तर नाही कळो विषारी की बिनविषारी. आपण विषारी साप चावले जरी चावला तरी असं म्हणत राहायचं की नाही तो बिनविषारीच आहे असं समजून, परंतु दुर्लक्षही नाही करायचं, जेणेकरून आपली मानसिक प्रबळता, आत्मबल वाढेल आणि शांत चित्ताने पहिलं सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं. बर. 2 गोष्टी आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायचं नाही किंवा प्रायव्हेट डॉक्टरांकडे सुद्धा जायचं नाही, कारण तिथे जरी लस असली तरी त्याचे काही रिॲक्शन्स वगैरे असतात. त्यामुळे ती लोक रिस्क घेत नाहीत, ते पुन्हा सरकारी हॉस्पिटलमध्येच पाठवतात. तर मग तुमचा विनाकारण वेळ जायला नको. बरोबर. कारण किती वेळ चावल्यानंतर किती वेळ साधारण पोहोचायला पाहिजे? 1 तास अगदी निवांत धरून चला. अच्छा. परंतु जर का आपण घाबरलो किंवा आपण खूप धावपळ केली तर मग तो वेळ कमी होऊ शकतो. त्यापेक्षा जर तुम्ही अगदी न घाबरता नेटाने अगदी शांत मनाने जर सामोरे गेले तर 1 तासापेक्षा जास्त वेळ सुद्धा तुम्हाला मिळू शकतो हॉस्पिटलला जायला. पण पटकन जे मिळेल त्या वाहनाने
हॉस्पिटलला जाणं सर्वोत्तम. मग त्यासाठी ॲम्ब्युलन्सच पाहिजे, 4 व्हीलर कारच पाहिजे अशीही तुम्ही हे धरू नका. साध्या 2 व्हीलरवर बसून जरी गेलात तरी चालेल. फक्त एकच गोष्ट त्यात खूप महत्त्वाची आहे. पहिली गोष्ट आहे प्राथमोपचार, तो करून मग हॉस्पिटलला जायचे. आणि दुसरी गोष्ट तुमची पोझिशन, ज्या पोझिशनमध्ये तुम्ही इथून हॉस्पिटलला जाण्यापर्यंतचा वेळ, तो महत्त्वाचा आहे. प्राथमोपचार म्हणजे समजा माझ्या या बोटाला सापाने चावलं, तर इथून माझ्या हृदयाकडे जाणारा जो रक्ताचा दिशा आहे त्या दिशेला मी इथे एक पट्टी बांधू शकतो, इथे एक पट्टी बांधू शकतो, इथे एक पट्टी बांधू शकतो. अशा एक 3-4 पट्ट्या जर आपण बांधू शकलो पटकन तर फार उत्तम आहे. तर त्या पट्ट्या बांधून जायचं, म्हणजे जेणेकरून रक्ताला हृदयाकडे जाण्यापासून रोखणं. कशा पद्धतीने रोखता येईल तशा पद्धतीने रोखणं, हा पहिला भाग. दुसरा, जिथं सापाने चावलंय ती जखम जेवढी होईल तेवढी स्वच्छ पाण्याने धुवून काढणं, त्यातनं विष धुतलं जाईल अशी शक्यता खूप आहे. तिसरं, समजा मला जर पिळून काढता आलं इथनं रक्त खालच्या दिशेने तर ते पिळून काढणं, त्याने सुद्धा वर जाणाऱ्या रक्ताकडं रक्त परत रिटर्न येऊन रक्तासकट विष निघून जाण्याची शक्यता खूप वाढते. तर असं शक्य असेल तर तेही करणं. आता आपण जिथे राहतो किंवा घरात म्हणा, शेतात शेतकरी म्हणा, तर सर्पाच्या सहवासात आपण येऊच नये अशा प्रकारची दक्षता काय घेता येईल आपल्याला? मी ह्या प्रश्नाचं थोडं उत्तर नंतर देतो. तुमच्या मागच्या प्रश्नातला एक अर्धा भाग राहिलाय तो पूर्ण करतो. प्राथमोपचाराचा आपला विषय चाललाय, तर मग मी हा प्राथमोपचार सांगितला. एक तर स्वच्छ जखम धुणं, हॉस्पिटलला जाईपर्यंत पिळून रक्त काढणं. जर तुमच्या तोंडात जखम नसेल तर शोषून घेण्याचा प्रयत्न करणं, थुकून टाकणं, शोषून घेऊन थुकून टाकणं. तोंडात जखम असेल तर मग त्याने रक्त जाईल, म्हणजे विष तोंडात जाईल, त्यामुळे तसं न करणं. किंवा तिसरी गोष्ट अशी आहे की हा जो भाग आहे जिथे चावलाय तो भाग, समजा मी 2 व्हीलरवर बसून चाललो तर मी हात खाली करून जायचे, हात खाली ठेवून द्यायचे. 2 व्हीलरवर बसून चाललो तर पाय माझे नॅचरली खाली येणार. पायाला जर मला चावलाय तर पाय खाली असले पाहिजेत, जेणेकरून पायापासून वर हृदयाकडे चढायला त्याला ग्रॅव्हिटेशन जो आहे, गुरुत्वाकर्षण, त्याचा विरोध मिळेल आणि ते लवकर वरती हृदयापर्यंत पोहोचणार नाही. कारण एकदा का ते हृदयात पोहोचलं की हृदय त्याला सगळ्या शरीरात पोहोचवतं. त्यामुळे हृदयापर्यंत जाण्यापासून रोखणं हा त्याचा उद्दिष्ट आहे. पण यासाठी लागणाऱ्या सगळ्या कॉमन सेन्सच्या गोष्टी करणं. आणि समजा मला 2 व्हीलर पटकन अवेलेबल आहे, मी लवकर हॉस्पिटलला जाऊ शकतो, पण लोक म्हणे नाही तुम्ही कारमधनं जा, ॲम्ब्युलन्समधनं जा. ॲम्ब्युलन्स मागवली, मला स्ट्रेचरवर झोपून नेलं तर काय होईल? माझ्या पायाला साप चावलाय तर माझा पाय आणि माझं हृदय एका रेषेत येतील, मग ग्रॅव्हिटेशनचा जो मला फायदा मिळायचा तो मिळणार नाही. त्यामुळं त्यापेक्षा मला बरं आहे की मी 2 व्हीलरवर जाईल, कारण पाय खाली राहील आणि हृदयवर राहील आणि लवकरही पोहोचेल. ट्रॅफिक मधनही माझा म्हणजे वेळ वाचेल. हॉस्पिटलमध्ये लवकर पोहोचणं आणि म्हणजे जिथे चावलं तिथून विष हृदयापर्यंत पोहोचण्यापासून काय रोखता येईल ते रोखणं, हे 2 कॉमन सेन्स वापरून आपल्याला काम करायचं. त्यातला एक तिसरा आणखीन एक कॉमन सेन्स, जर मी धावत सुटलो तर काय होईल? रक्ताभिसरण वाढेल, त्यानेही रक्त पटकन हृदयापर्यंत पोहोचेल. मी चहा कॉफी सारखं उत्तेजक पेय पिलो त्याने रक्ताभिसरण वाढेल, त्यानेही विष पटकन हृदयापर्यंत पोहोचेल. तर असले जे कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत त्या टाळायच्या, की जेणेकरून मला रक्ताभिसरण नाही वाढलं पाहिजे, मी धावपळ नाही केली पाहिजे, शांत चित्त असलं पाहिजे, हृदयाचे ठोके कमीत कमी पडतील असं बघितलं पाहिजे. आणि विल पॉवर, आत्मबल ह्यांचा वापर करणं. हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेटमध्ये न जाता सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणं, कारण तिथे त्यांच्याकडे लसही उपलब्ध असते आणि तिथे त्या लोकांच्याकडे सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट्सही उपलब्ध असतात. प्रायव्हेट हॉस्पिटलवाले शक्यतो ह्या ट्रीटमेंटला नाकारतात आणि तुम्हाला सरकारी हॉस्पिटलमध्ये जा म्हणून सांगतात, जरी असली तरी. त्याच्यामध्ये खूप मोठी रिस्क असते. नातेवाईकांना वाटतं की काही झालंच बरं वाईट तर ते त्या हॉस्पिटलवाल्यांना वेठीस धरतील या भीतीपोटी सुद्धा एखादा डॉक्टर जरी चांगला त्याला ट्रीटमेंट माहीत असेल, सगळी जाण असेल, तरी तो म्हणतो तुम्ही सरकारी हॉस्पिटलला जा. त्यामुळे आपला वेळ वाया जाऊ नये यासाठी तुम्ही पटकन सरकारी हॉस्पिटल. आणि आता ज्या अर्थी आपण हे एवढं पाहिलं तर मग इतर झाडफूस करणारे किंवा मग बुवाबाजी करणारे अशा लोकांनाही त्यांच्याही नादी न लागता सरकारी हॉस्पिटल गाठणं हे सगळ्यात महत्वाचं काम. आता सर्प आपल्या सहवासात येऊ नये किंवा आपण जेव्हा कामाला इकडे तिकडे जातो तर सर्प त्याच्यापासून कसा बचाव करता येईल, का सर्पाचे स्थानं काय काय आहेत आणि तो
मानवी निवासात जेव्हा येतो घरामध्ये म्हणा अशा याच्यामध्ये, तर त्यासाठी काय दक्षता घेता येईल आपल्याला? सोपा उपाय तुम्हाला सांगतो की आपल्याकडे पूर्वी उंबऱ्याची पद्धत होती, हा, आजकाल राहिलीच नाही. बरोबर. त्यामुळं त्याला आत शिरायला कुठंतरी सापटी शिपटी आपण शिल्लक ठेवतो एक भाग, तर त्यास तसली काळजी घेणं की आत शिरण्याच्या सापटी तर नसाव्यात. दुसरी गोष्ट, आपण घराबाहेर अडचणी फार जमा करून ठेवतो. हो. लाकडांची ढीग असतील, भांडगळ दगडांची ढीग असतील, विटा बांधकामाच्या उरलेल्या विटा आपल्याला फार प्रेमाच्या वाटतात, त्याही जमून ठेवलेल्या असतात, परत कधी बांधकाम काढून तेव्हा उपयोगाला येतील म्हणून. असल्या गोष्टी आपण ज्या गोळा करून ठेवतो, कचरा बिचरा, कारण कचऱ्यामध्ये त्याला लपायला चान्स असतो, अशा ठिकाणी तो लपायचा प्रयत्न करतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा फार काळजी घेणं की आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ ठेवणं आणि घरात येणाऱ्या सापटी सुट्टी असतील ते बंद करणं, बोळं वगैरे सगळी व्यवस्थित लिंपून घेणं. आणि एक काही आपण पूर्वी बघायचे घराभोवती रांगोळी काढली जायची. त्या रांगोळीमध्ये त्या खरबडीतपणामुळे त्याला तिथनं चालता पण येत नाही, अशा ठिकाणी तो तिथून बाजूला सरकतो, कारण टोचतं ना त्याच्या शरीराला. तर म्हणजे प्रत्येक गोष्टी, मग आपल्या शास्त्रामध्ये पण काही सायन्स होतं, पण त्या गोष्टी आपण पाळल्या नाहीत. आपण जे आता अभ्यासिकेमध्ये सर्प धरला आणि मुलांना समुपदेशन केलं, म्हणजे काउन्सिलिंग केलं, ते इतकं उत्तम होतं. तर त्याला तुम्ही प्रात्यक्षिक पण दाखवलं त्या मुलांना आणि तुमच्या अंगा खांद्यावर सहज लिहिलेल्या त्या सर्पाला खेळून दाखवलं. मुलांना पण काहींच्या हातात दिलं, पण काही भिवून पळाले, काहींनी थोडंसं भीत धरले. म्हणजे भीती पान ज्याला आपण म्हणतो ते तर भयानक आहे. आता तुम्ही सांगितलंच ते की आत्मबल नसलं की भीतीने आणखीन वेळ आपला कमी होतो. तर हे जे हा जो प्रकार आहे की तुम्ही जे प्रात्यक्षिक दाखवलं ते फार म्हणजे मला आणि इतर विद्यार्थ्यांना आकर्षक वाटलं की अरे, सापाबरोबर हे इतकी मैत्री करू शकतात हे सर्पमित्र, याला म्हणतात सर्पमित्र असं आम्हाला जाणवलं. तर त्याचं थोडं प्रात्यक्षिक आपण जर दाखवलं तर बरं होईल. धन्यवाद महाराज. बरोबर आहे, आपण गप्पा कितीही मारल्या तर प्रत्यक्ष प्रमाण खूप महत्वाचं असतं. म्हणजे पोहण्यासाठी कसं पोहायचं हे शिकवणं, तोंडी शिकवणं किंवा पुस्तकी शिकवणं आणि खरंच पाण्यात उतरून पोहणं ह्याच्यामधला जो फरक आहे तो थिअरी आणि प्रॅक्टिकल मधला फरक आहे. अगदी बरोबर. तर तो मी तुम्हाला दाखवतो. आत्ताच पकडलेला हा साप आहे, हा बिनविषारी आहे, ट्रिंकेट जातीचा साप आहे, याला तस्कर म्हणतात. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण म्हणतो की आपल्याकडे एक मोठा गैरसमज की साप चावतो, तर कुत्रा चावतो, मग काय दिसल्यासारखी कुत्रा चावतो का? प्रत्येक कुत्रा नाही चावत ना. तसंच सापाचं आहे. साप आपल्याला कधीतरी वर्षातनं एखादा दिसतो, दिसल्यानंतर माणूस त्याला इतक्या निर्दयपणे मारतो. पण ह्या सापाला हजारो माणसं दिसत असतील. आता मी त्याला सरळ हात घालून काढतोय, बघा मला चावतोय का. या सापाला हजारो माणसं पावलागणिक दिसत आहेत, पण तो त्यांना चावलाय का? नाही चावला. म्हणजे आपण जितक्या क्रूरपणे यांना मारतो त्यांच्या मनात आपल्याबद्दल तेवढी काहीही हे नसतं, उलट ते स्वतःच्या जीवाला घाबरत असतात. मग आता कोण जास्त क्रूर हे मला सांगा. कारण याला पावली माणूस दिसलाय, पण त्यांनी एकालाही नाही चावलं. आणि माणसाला जर का साप दिसला तर तो ताबडतोब 4 लोकांना बोलवणार, लाठ्या काठ्या म्हणून एवढ्या सुंदर जीवाला, निष्पाप जीवाला तो मारल्यानंतर त्याला वाईट वाटलं तर आणखीन त्याचं मुंडकं ठेचणार. ते झाल्यानंतर तेवढ्यावर त्याचं भागलं नाही तर त्याच्यावर रॉकेल टाकून जाळणार, काय तर डुक धरू नये, अंक करू नये, तंक करू नये, काही करत नाही. बघा किती इतकी मैत्री आणि इतकी सहज तुम्ही हे करता. नाही, हा जो त्याला भीती कशी वाटत नाही सर्पाला की माणूस कसं आहे, ह्यांची स्किन, मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाचं एक विशिष्ट इंद्रिय कमी जास्त असतं. ते ह्याला कान नाहीये पण आणि डोळेही अजू आहेत, पण मग त्यांची त्वचा हे जे इंद्रिय आहे हे भगवंताने अतिशय स्ट्रॉंग दिलेले. त्या इंद्रियांनी ते काय करतात की तुमचे व्हायब्रेशन्स त्यांना समजतात. अच्छा. मी जर असं घाबरलो, म्हणजे असं थरथर होतोय, तर ती त्याला कळणार की हा समोरचा घाबरलाय. अच्छा. मी जर चिडून त्याला रागून असं रागाने दाबलं तरी त्याला कळणार की हा मला धोका आहे. मी जितक्या सहज, मी जितक्या लिहिल्या, जितक्या प्रेमाने त्याला मी हाताळणार, तितका तो आनंदाने तुमच्या बरोबर राहणार. म्हणजे पुन्हा हा सगळा प्रकार जो काय आहे हा तुमच्या मानसिक भावनेचा आहे.
अरे वा. तुमची त्याच्याबद्दलची प्रेमाची भावना, म्हणजे तुमची त्याला त्याच्याबद्दल तुमचं त्याचा जीव मानसशास्त्र वाचवण्याची भावना. कळतंय. हा, सर्पाला तुमचं मानसशास्त्र. आपल्यालाही त्याचं मानसशास्त्र कळलं पाहिजे. आता ह्या एक विशिष्ट सापाची जर गोष्ट सांगायची म्हटली तर त्याचा हा मानेचा एवढा जो पोर्शन आहे हा. हा जेव्हा त्याला राग येतो तेव्हा हा मानेचा पोर्शन तो असा चपटा करतो. अच्छा. आता जो फुगीर आहे त्याला चपटा करतो. मग अशा वेळेला आपल्याला समजलं पाहिजे की त्याला राग आलाय किंवा चिडलाय किंवा तो घाबरलाय, आणि मग त्यानुसार त्याला पुन्हा हँडलिंग करून पण तो आपल्याला- आता एवढा वेळ तुम्ही हे करताय पण तो घाबरतही नाही आणि तसं काय त्याला भीती पण वाटत नाही. याचा अर्थ असा की तुम्ही त्याची सायकोलॉजी पूर्णपणे जाणलेली आहे. त्याचीच काही कुठल्याही सापाची हीच सायकोलॉजी आहे. चावणं हे त्यांचं कामच नाहीये. ते आपल्याला स्वतःची सुटका करून घेण्यासाठी म्हणून चावतात. जर तुम्ही त्याला त्याच्या शेपटीवर पाय दिला किंवा त्याला मारायला गेले किंवा त्याला असं काही विशिष्ट केलं तर तो खूप प्रयत्न करणार की पळून कसं जाता येईल. नाही पळून जाता आलं तरच चावणार, नाही तर नाही. अरे वा, म्हणजे त्याला एवढं ज्ञान आहे. हा, विशिष्ट एखाद दुसऱ्या सापाच्या जाती अशा आहेत की ज्यांचा स्वभाव गुणधर्मच चावणं आहे. फक्त दोनच साप मला मी सांगू शकेल त्यातल्या त्यात. एक म्हणजे पाण्यातला जो साप आहे तो एक, आणि दुसरा आफ्रिकेत सापडतो, आपल्याकडे सापडत नाही, ब्लॅक मांबा म्हणून. त्यांना गरज नसताना, कारण नसताना सुद्धा जर त्यांना स्पर्श करायला गेलं तर ते सेन्सिटिव्ह असतात, त्यांना अजिबात आवडत नाही आणि ते चावतात. अच्छा, वा वा, आपण इतकी उत्तम माहिती दिली आणि या शत्रू समजणाऱ्या सर्पाला सुद्धा मैत्री तुम्ही इतकी केलेली आहे आणि सगळ्या प्रकारचे सर्प आणि सगळ्या प्रकारची सायकोलॉजी तुम्हाला माहिती आहे. आणि हेच खरे मित्र आहेत माणसापेक्षाही. एका सुभाषितकाराने म्हटलंय की दुर्जनस्य सर्वांगम विषम, दुर्जनाच्या सगळ्या अंगात विष असतं. यांच्याकडे विष आहे आणि निर्विषय असले तरी चावणं आणि आपली सुटका करून घेणं, प्रत्येक मुंगीत सुद्धा तो प्रकार असतो. पण सर्प ज्या अर्थी हात चावत नाही त्या अर्थी खरंच तुमची मैत्री त्याच्यामध्ये आहे. आणि तुकाराम महाराजांनी एक म्हटलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आणि पक्षीही सुस्वरे आळविती. असा जो संतांचा आहे की पक्षी आणि हे वनचर जे आहेत आतला हा सरपटणारा प्राणी आहे. उरग याला संस्कृतमध्ये म्हणतात, उरेन गच्छती ती उरगा, म्हणजे सर्प हा उराने चालतो, त्याला पाय पण नाही आहेत. पण अशा सर्पाशी तुम्ही मैत्री करता, वनचराशी मैत्री करता, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि तुमच्या हृदयातलं काय सायकोलॉजी आहे ते त्यांना पण कळते आणि तुम्हाला त्यांची कळते. ही जी मैत्री आहे, खास आतली मैत्री, ही फार फार महत्वाची आहे. आणि म्हणून शास्त्रकारांनी, संतांनी असं म्हटलंय की शत्रू मित्र तरी सर्प मित्र तरी, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्प तया. चित्त शुद्ध असलं, बरोबर, चित्त शुद्ध तरी शत्रू सुद्धा मित्र होतो आणि व्याघ्रहीन खाती सर्प तया. बरोबर. त्या माणसाला सर्प सुद्धा काही करू बाबा शकत त्यांचं नाही. उदाहरण पाहिलं की त्यांनी अनेक वन्य प्राणी जीवांना आपल्या घरातल्या मेंबर्स सारखं अगदी त्यांना जीव लावला आणि त्यांनी त्यावेळेस जीव लावला. असे कितीतरी व्हिडिओ बघायला मिळते. व्याघ्रासकट, व्याघ्राबरोबर सुद्धा अतिशय प्रेमाने लोक हे करतात. आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. तो मगाशी सारखा तो इकडून तिकडे पळत होता, हा, आता शांतच झालाय. हा, आता त्याला शांत काहीच झाला. कुठेच धरून नाही ठेवलेलं, तो शांतच झाला. का बरं? हा, त्याला कळलं ना, म्हणजे त्याची जी चंचलता होती, हा. अरे मला काढलं, काहीतरी झालं, मी कुठे आलो, काय अच्छा. झालं, ती निघून गेली. हा, एक भाग म्हणजे तो ऑटोमॅटिकली मानसिक शांत झाला. आणि तिसरी गोष्ट की ह्याचे जी संपूर्ण आकार आहे, हा, लांबी आहे, हा. त्याच्या 1/3 म्हणजे इथे जिथे आता माझा हा हात आहे तिथे त्यांचं हृदय असतं. अच्छा. तिथे जर तुम्ही त्यांना सपोर्ट दिला तर ते लवकर शांत होतात. हा त्यातला भाग आहे. हेच जर मी त्याला असं लटकवलं तर तो, हे बघा, तो विचलित झाला. अच्छा. हा, म्हणून त्याला आधार द्यायचा. आधार द्यायचा. ते 1/3 पोर्शनला जिथं त्याचं हृदय आहे तिथं आधार देत राहायचं. अरे वा, हा, म्हणजे मी त्याला समजतं मला आधार देणार म्हणजे माणूस मी इथे, माझा एक हात इथे आहे ना, तर पुढच्या हाताने लगेच इथंच आधार द्यायचा. तो तिथून पळाला, पुढे चालायला लागला तर परत पुढच्या हाताने असा आधार द्यायचा. अच्छा, अच्छा. हे त्याची हँडलिंग करण्याची पद्धत आहे. म्हणजे आणि दाबायचं नाही. आधार हा महत्वाचा. हा, आणि दाबायचं नाही, हा. नॅचरली खेळू द्यायचं. अच्छा. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो हा. की तुम्ही म्हणाल हा बिनविषारी साप आहे म्हणून तुम्ही त्याला खेळवता, तर विषारी सापांना सुद्धा इतक्या सहजतेने हँडल करता येतं. कोणी करू नये, कारण त्यातले धोके पण आहेत. जे जाणकार असतील त्यांच्या व्यतिरिक्त कुणीही असले काही करू नये सांगण्यासाठी. परंतु सायकोलॉजी हा विषय महाराजांनी मांडला, मानसशास्त्र, त्यासाठी सांगतो. कारण मी विषारी आहे किंवा बिनविषारी आहे हे आपल्याला कळू शकतं, सापांना एवढं नॉलेजच नाही ना की मी विषारी किंवा बिनविषारी. तो चावणार. हा, म्हणजे
बिनविषारी साप म्हणजे विषारी साप सुद्धा इतक्या सहजतेने आपल्या बरोबर हँडल होऊ शकतात. हा. फक्त एवढंच की ऐनवेळी त्यांचा कुठला एखादा मानसिक तुम्हाला नीट प्रकार ओळखता नाही आला तर तुम्हाला चावण्याचा धोका नको म्हणून सांगितलं की तुम्ही हा प्रकार करू नये, घरी हा. कुणी असा प्रकार करू नये. बरोबर आहे. आज आपण आमच्या चॅनलवर आलात, आमच्या दर्शकांना प्रेक्षकांना उत्तम प्रकारची माहिती दिली. या माहितीमुळे त्यांच्या जीवनामध्ये भीती तर जाईलच, अभय दानम श्रेष्ठ दानम, त्यांचा अभय त्यांना प्राप्त होईल आणि सर्पाविषयी भीती नाहीशी होईल. गैरसमजही दूर झालेले आहेत आणि त्यांचं जीवन आणि त्यांच्या पुढच्या पिढीला हे ज्ञान ते देतील आणि सर्पाबरोबर मैत्री करतील, असा हा आजचा तुमचा मुलाखतीचा संदेश आहे. तर आपल्याला मला अजून थोडं बोलायचं. हा, आपल्याकडे वेळ आहे का? हा, किती बोला. वेळ झालाय आपल्याकडे? बोला किती? 26 मिनिटं. हा आहे. 3 मिनिटं मी बोलतो फक्त. तर ह्याला आम्ही लगेच रिलीज करणार आहे. ह्याला आम्ही घरात ठेवत नाही. बाटलीला झाकण हे लावलेले. सापाच्या विषाविषयी आणखीन आपल्याला बरीचशी डीपली माहिती घेता येईल. मग त्यासाठीचा व्हिडिओ पुन्हा आपण दुसऱ्या भागात करूया. चालेल. तर तुम्ही आपण हे पुस्तक तुम्हाला मी सप्रेम भेट देतो आहे. आलात आपण आणि असंच आम्ही फोन केला किंवा आमच्या दर्शकांनी फोन केला तर तुम्ही ती सेवा करावी असं तुम्हाला विनंती करतो आणि हाचा आपला जो भाग आहे तो संपवतो. रामकृष्ण हरी. हा